थंबनेल पाहिलात ना? हो, अगदी बरोबर आहे. आज आपण ना ज्वारीच्या पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी आणि डायबिटीज असणाऱ्यांसाठी पोटभरीचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवतोय. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना ज्वारीच्या पिठापासून एक अतिशय रुचकर तितकाच पौष्टिक पदार्थ बनवतोय. यापुढे ना तुमची मॅगी, नूडल्स फिके पडतील. मुलं तर हा पदार्थ रोज बनव म्हणून हट्ट धरतील. थोडक्यात काय, ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने हा पदार्थ मागून मागून खातील. असा आपला हा भरपूर फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम असलेला पौष्टिक पदार्थ. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ ना न चाळताच घेतलंय. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आता हे मीठ ना पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे पीठ मळून घेऊया. आता हे पीठ मळण्यासाठी ना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, कारण ज्वारीचं पीठ हे रखरखीत असतं. पिठाला छान अशी बाइंडिंग यावी यासाठी आपल्याला गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे. आपण आता हे पीठ मळून घेऊया. आता हे पाणी ना आपल्याला थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे. हे बघा, छान असं मळून घेऊया. भाकरीला पीठ मळतो की नाही, अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. चला, इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आपण भाकरीला पीठ मळतो की नाही, अगदी त्या पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलंय. हे बघा, आता ह्या पिठाची ना आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी ना सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही मोठ्या शेवची प्लेट लावून घेतली आहे. हे बघा, आता हे पीठ ना आपण यामध्ये भरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने दाबून हे पीठ आपल्याला यात भरायचंय. ही शेवई ना मी चाळणीमध्ये पाडून घेणार आहे. त्यासाठी इथे मी चाळण घेतलीये. तर सर्वात अगोदर ना आपण चाळणीला तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचंय. चाळणीला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये ना ही शेवई मी पाडून घेतेय. हे बघा, अशा पद्धतीने. इथे मी ना शिल्लक राहिलेले पीठ देखील सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता चाळण भरून आपण ही शेवई पाडून घेऊयात अशा पद्धतीने. हे बघा, त्यानंतर इकडे मी ना कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता ही शेवईची चाळण आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे. यावरती झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मीडियम करून ही शेवई ना आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. यावरच मी झाकण काढतेय. त्यानंतर शेवईला हात लावून बघायचा आहे. हे बघा, माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे ही शेवई चांगली वाफवून झालेली आहे. गॅस बंद करूया आणि शेवई पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. चला, आपली शेवई पूर्णपणे थंड झालेली आहे. चाळणीमधून काढून घेऊया. हे बघा, चाळणीला अजिबात कुठेही चिकटलेली नाहीये, अगदी आरामात निघालेली आहे. आता ही शेवई ना आपल्याला अशी सुट्टी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे बघा, इथे तुम्ही बघू शकताय शेवई मी छान अशी मोकळी करून घेतलेली आहे. हे बघा, आता तुम्ही याला शेवई म्हणू शकता, मॅगी म्हणू शकता किंवा नूडल्स म्हटलं तरी सुद्धा चालेल. आपण आता याला मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलाय. यामध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा तेल. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 चमचाभर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. लसूण ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे.
इथे आपलं लसूण हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाल्यानंतर एक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालूया. आता हा कांदा आपल्याला हलका मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडा मऊसूत परतून झाला की एक चिरलेलं गाजर घालूया. त्यानंतर एक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालायची आहे. सोबतच यामध्ये घालूया 1 वाटी चिरलेला कोबी. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्याशा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता ह्या भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे, म्हणजे भाज्यांना छान असा स्मोकी फ्लेवर येईल. तर इथे ह्या सगळ्या भाज्यांना हलक्या मऊसूत होईपर्यंत मी परतून घेतल्यात. आता यामध्ये ना आपण काही सुके मसाले घालूया. अर्धा चमचा यामध्ये आपण लाल तिखट घालूया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला. त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे. आता टोमॅटो सॉस ऐवजी चिरलेला टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी घातली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. एकदा हे मसाले ना आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. तर हे मसाले मी चांगले मिक्स करून घेतले आणि अर्धा मिनिट चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना आपल्याला शेवई घालायची आहे. आता 1 ते 2 मिनिटं ही शेवई ना आपल्याला मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. पण अगोदर हिला चांगली मिक्स करून घेऊया. तर इथे मी ना 1 ते 2 मिनिटं ही शेवई चांगली परतून घेतलेली आहे. तर पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. चवीला एकच नंबर लागतात. खूप जास्त पौष्टिक देखील आहेत. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता हे नूडल्स काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.